मंडळी, आमची गावाला जायची तयारी आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मस्त गावाला जायची ही तयारी आहे. हे पहा, मी उगाचच लोकांसांगे ब्रह्मज्ञान करत नाही, तर मी खरोखर स्टीलच्या बॉटल घेऊन फिरते गावाला कुठेही जाताना. माझ्या पर्सेस, एक मोठी पर्स, एक छोटी पर्स, ही खाऊची पिशवी, खाऊचा डब्बा, ही माझी आत्ता नुकतीच आलेली पिशवी आहे राजस्थानी. आणि ह्याच्या खाली हे पहा, ही जी आहे ही फोल्डिंगची बॅग, म्हणजे जिथे तुमचं सामान वाढतं आहे असं वाटतं तेव्हा मग त्याच्याबरोबर फोल्डिंगची बॅग असावी आपल्याबरोबर, म्हणजे ते सामान आपल्याला थोडंसं ॲडजस्ट होतं. हा जो आहे ना, हे कापूरचा हे आहे. तर हे अद्वैतच्या ऑफिसच्या गाडीमध्ये हे कापूरचं असायचं, तर मला तो वास खूप आवडतो म्हणून मी ते मागवून घेतलं आहे. ही माझी बॅग आणि तुम्हाला दाखवते. आणि ही हे पेन ड्राईव्ह, गाणी ऐकायला आणि ही खाऊची बॅग. मी शक्यतोवर बाहेर कुठेही कचरा करत नाही, त्यामुळे हे या स्टीलच्या डिशेस वगैरे ह्याच्यामध्ये आता कॉफीचे मग्स, नॅपकिन असं सगळं असतं. हे आहे ना, कॉफीचे मग बिग, नॅपकिन असतो. मला आवडत नाही कुठेही कचरा करायला. आपण आपल्या वस्तू, आणि कचरा फेकायलासुद्धा मी पिशव्या घेतलेल्या आहेत. समजा जर वाटलं की काही हे झालं आहे आपल्याकडनं कचरा, तर ते टाकण्यासाठी सुद्धा. आणि हे ही बॅग तर आता तुम्हाला दाखवते काय आहे. हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. असं म्हणतात की पर्यटन केल्याने माणूस जास्त समृद्ध होतो, जास्त शहाणा होतो. त्यामुळे प्रत्येकाने कुठे ना कुठे फिरायला जाण्याची बेत आखलीच पाहिजे, कारण तुमची समज त्यातनं वाढत असते. तर ह्यावेळेस अद्वैतची जी सुट्टी असते ना, नेहमीची उन्हाळ्याची सुट्टी त्याला मिळते, त्यातली एक सुट्टी आम्ही मुलांकडे घालवली, आणि दुसरी जी हाफ सुट्टी होती तर ती आता आम्ही फिरायला चाललेलो आहोत. आम्ही कुठे फिरायला चाललो आहे, तर आम्ही चाललेलो आहोत माउंट आबूला. माउंट आबू हे प्रजापिता ब्रह्मकुमारी यांचं एक मोठं स्थान आहे. त्याशिवाय माउंट आबू हे अतिशय सुंदर असं हिल स्टेशन आहे, ब्रिटिशकालीन हिल स्टेशन आहे. तर खूप छान आहे. माउंट आबूबद्दल फार ऐकलेलं होतं, त्यामुळे आम्हाला या सुट्टीमध्ये दुसरीकडे कुठे हे जाण्यापेक्षा हेच मॅनेज होऊ शकत होतं. आणि मुलांच्या परीक्षा आहेत, त्यामुळे मुलं बरोबर नाही आहेत. त्यामुळे मी आणि अद्वैत, राजा राणी फक्त चाललेलो आहोत. आणि बाहेर मस्त वादळ चाललेलं आहे, आणि त्या वादळामध्ये मी इथे बेडरूममध्ये बसून आणि हा व्हिडिओ शूट करते आहे. तर मी काय काय घेतलेलं आहे हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे. तुम्हाला जर हे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग्स पाहायचे असतील तर स्टे ट्यून. मी छोटे जमेल तसे व्लॉग्स टाकणार आहे. यावेळेस माउंट आबूला चाललेलो आहोत, तुम्हाला सगळ्यांना घेऊन चालते. चला तर मग आपण मस्त सफरीवर जाऊयात सगळेजण. ही आहे टॉयलेटरीजची बॅग. ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, अद्वैतचं थोडंसं हे जे आहे दाढीचं वगैरे, आणि मग बाकी ब्रश बिश, काही थोडेफार क्रीम वगैरे. ही आहे इसेन्शियल वस्तूंची बॅग. ह्याच्यामध्ये हँड सॅनिटायझरपासून तर मग सनस्क्रीन, लोशन वगैरे अशी ही एक बॅग आहे. इयर ड्रॉप आहे, परफ्युम्स आहे, इनोपासून तर छोट्या मोठ्या गोष्टी असतात, मूव असतं, थोडासा साबण, अशा सगळ्या गोष्टींची मुद्दामच ट्रान्सपरंट ठेवलेली आहे बॅग. म्हणजे काय जे वस्तू असेल ना, शॅम्पू वगैरे, हे पटकन सापडावं हा एक उद्देश आहे, म्हणून ही ट्रान्सपरंट ठेवली आहे. स्पेशल कारण आहे, ह्याच्यामध्ये माहिती आहे काय आहे, त्यामुळे याच्यात जे ठरलेल्या 2-4 गोष्टी आहेत तेवढ्याच असतात. ह्याच्यामध्ये मात्र सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे कंगव्यापासून बऱ्यापैकी वस्तू आहेत. आता फोन चार्जर ही अतिशय निकडीची गोष्ट असते. त्याच्याबरोबर आम्ही ती बॅटरी जी असते ना चार्जेबल, ती पण ठेवणार आहोत बरोबर. काही पेन ड्राईव्ह ठेवणार आहोत, काही हार्ड डिस्क ठेवणार आहोत, 1-2. आणि त्याच्याशिवाय हे चार्जर हे पण ठेवलेलं आहे. एक सगळी इलेक्ट्रॉनिक्स गुड्सची डिजिटल ह्याची वेगळीच पाऊच केलेलं आहे. नॅपकिन, मला टर्किशचं नॅपकिन आवडत नाही, त्यामुळे माझा हा ह्याचा नॅपकिन असतो. तर मी पर्स नंतर दाखवते तुम्हाला आधी दाखवून देते की माझ्या सुटकेसमध्ये काय आहे. तर देवीचं मंदिर आहे, अंबाजीचं मंदिर आहे असं मला अद्वैतने सांगितलं. त्यामुळे मंदिरात जाताना मी जनरली साडी नेसण्याचा प्रयत्न करते, कारण मला मंदिरामध्ये इंडियन अटायरमध्ये जायला खूप आवडतं. कारण ते जे मंदिराचं पावित्र्य असतं ना, ते आपण राखलं पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी शक्यतो साडी नेसते. त्यामुळे ही साडी घेतलेली आहे अर्थातच, आणि छान हँडलूमची साडी आहे. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला बघायला मिळेल कशी साडी आहे ते. प्रवासादरम्यानच एक दिवस येतोय माझा वाढदिवस. तर वाढदिवसासाठी अद्वैतने मला ड्रेस घेतलेला आहे, तर तो ड्रेस घेऊन चाललेले आहे. एक कॉटनचा अनारकली ड्रेस आहे,
पूर्ण पंजाबी ड्रेस जे असतात ओढणी सहितवाले तसं आहे. बायका म्हटल्या की साड्या, कपडे, दागिने, त्यामुळे थोडंसं जे मॅचिंग ज्वेलरी ज्या ज्या गोष्टींवरती तुम्हाला लागेल तर ते घेण्याचा प्रयत्न आहे. थोड्याशा बांगड्या बिंगड्या, कानातले, गळ्यातले हे सगळं लागतंच बायकांना. आणि ना मला ना मी यावेळेस काय केलेलं आहे माहिती आहे का, की मी साडीपासून तर पंजाबी ड्रेसपासून तर स्कर्ट ब्लाऊज, हे हा स्कर्ट ब्लाऊज आहे, हा पण तुम्हाला बघायला मिळेल. तर हे सगळं घेण्याचा माझा प्रयत्न आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे मला खूप आवडतात, खूप निरनिराळ्या प्रकारचे कपडे. मंदिरात जायचं आहे म्हटल्यावरती, देवीच्या मंदिरात जेव्हा जाणार आहोत तर देवीसाठी ओटी आणि साडी हे मी जनरली, मला जिथे माहिती असतं की अद्वैत मला मंदिरामध्ये नेणार आहे तर मी बहुतेक तरी कॅरी करतेच हे. तर हे एक आहे त्याच्यामध्ये. याशिवाय हे 2 पूर्ण ओढणीसहितचे पंजाबी ड्रेस आहे. मी हे आत्ता इथेच घेतले काल परवा आणि खूप छान आहेत, कॉटनचे आहेत. समर ड्रेसेस असं म्हणतात ना, तसे हे समर ड्रेसेस आहेत. आणि जीन्स आहे. जीन्स एक हवी असते कुठे जर समजा सनसेट पॉईंटला वगैरे जायचं असेल तर मग तेव्हा जीन्सवरती 2 टॉप आहे ना, आणि टॉप पॅन्ट असे जे प्रकार असतात है ना, तर असे पेस्टल शेड्स मला खूप आवडतात. सगळे पेस्टल शेड्स माझे अतिशय प्रिय आहेत. कुठल्याही पेस्टल शेड असतात ना, हिरवा किंवा क्रीम किंवा पिंक, स्काय ब्लू, पिंक, तर असे पेस्टल शेड्स मला खूप आवडतात. ही झाली माझी सुटकेस. आता मला 2 पर्स लागतात नेहमीच. एक जी पर्स असते ही मी कुठे आपण खायला वगैरे उतरतो ना तर ही कॅरी करते, आणि बाकी मग ही गाडीमध्ये असते जी थोडीशी मोठी पर्स असते. ही लेदरची पर्स आहे आणि ही मला अद्वैतने गिफ्ट केलेली आहे. अद्वैत आणि किंशुक अनुष्का तिघांनी मिळून गिफ्ट केली आहे. तर अशी ही पर्स आहे आणि याला खूप कप्पे आहेत, त्यामुळे हे जे गावाला जाताना आपल्याला जे बारीक बारीक वस्तू इकडे तिकडे ठेवाव्या लागतात ना सुट्ट्या पैशांपासून, तर त्याच्यासाठी हे एकदम मस्त आयडियल पर्स आहे. ही मी ॲमेझॉनहून घेतली होती आणि मला ह्याचं स्ट्रक्चर आणि डिझाईन सगळंच खूप आवडतं. खूप छान दिसते ही पर्स. तर पर्समध्ये काय, व्हॉट्स इन माय बॅग ते पण होऊन जाईल याच्यामध्ये. तर चष्मी शमी, त्यामुळे उन्हाचा आणि हा रेग्युलर एक चष्मा जो असतो तर तो चष्मा. स्कार्फ इज व्हेरी इसेन्शियल. हा ना प्युअर सिल्क, मोडल सिल्कचा असा इंडिगो प्रिंटचा स्कार्फ आहे. हा मला अतिशय प्रिय आहे आणि ह्याची गडी एकदम छोटीशी होते, खूपच सॉफ्ट आहे, एकदम छान असा प्रकार आहे. तुम्हाला जर मिळाला तर तुम्ही नक्की घ्या हा इंडिगो प्रिंटचा. खूप सुंदर दिसतात, कुठल्याही ड्रेसेसवरती वगैरे तुम्हाला एकदम मस्त चालून जातो आणि हिवाळ्यात सुद्धा चालून जातो, कारण सिल्क असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पण तो थंड राहतो. तर छान प्रकार असतो हा मोडल सिल्कचा. हा एक अजून एक असा स्कार्फ आहे. ही माझी ओढणी होती खरं तर, मी ना मला आणि मनूला त्याचे 2 पार्ट करून आणि असे स्कार्फसारखं शिवून घेतलेलं आहे, त्यामुळे एकदम मस्त कॉटनची हे आहे. माईक, यूट्यूबर आहे मी. यूट्यूबरला काय लागतं अजून, सेल्फी स्टिक किंवा स्टँड, कॅमेराचा स्टँड. आणि मला ना असे रुमाल लागतात. मला टिश्यूज मी घेते, पण टिश्यूजपेक्षा माझा रुमालांवरती जास्त भरोसा आहे. तुम्ही जर माझा व्हॉट्स इन माय बॅग असा जर सेगमेंट बघितला असेल, तर नसेल बघितला तर तो नक्की जाऊन बघा. आणि हे पहा, ही अशी एक मी कॅरी करते की ह्याच्यामध्ये सगळंच ठेवता येतं. याच्यामध्ये मी अगदी एक पाऊच ठेवलेलं आहे जे शक्यतो इनर्सचं असतं की काही अडचण आली तर. अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे ब्लाइंड्स, हे पण मला खूप आवडतात. मला मनूने दिलेत हे, की प्रवासामध्ये वगैरे कुठे जर झोप येते ना तर तेव्हा डोळ्यावर उजेड येतो तर ती डिस्टर्ब होतं, म्हणून थोडेसे मेडिकलचे मेडिसिन्स. आणि हे आहे ओडोमॉसचं रोल ऑन, डास वगैरे चावत असतील तर पटकन हाताशी असावं म्हणून. आणि ना छोटीशी एक मेकअपची हे ठेवलेली असते मी, याच्यामध्ये लिपस्टिक, लायनर वगैरे, लायनर नाही पण काजळ वगैरे असं आहे. थोडंसं फेस वॉश आहे लॅक्मेचं, हे मनूचीच कृपा असते सगळी. मनू मला अगदी कौतुकाने ह्या सगळ्या गोष्टी देत असते. ही क्रीम आहे मस्त, आणि ह्याच्यात सुट्टे पैसे थोडेसे, छन छन किसनो छंकार. परफ्यूम हा फार गरजेचा आहे. हा ना टायटनचा स्किन परफ्यूम आहे आणि मला फार आवडतो. ह्याचा न्यूड ह्याचा आहे हा, आणि ह्याचा मला ना खूप आवडतो हा फ्रेग्रन्स. खूपच सुंदर आहे. टायटनवाल्यांना एकदम काय म्हणतात, जिओ
जीव हजारो साल. कारण तो प्रवासात किंवा असा सुद्धा बाहेर जाताना मला खूप आवडणारा परफ्यूम आहे, त्यामुळे माझ्याकडे तो असतोच. आणि झालं मग. आणि अशी ही बॅग एवढी एवढी पण तुम्ही अशी काढून ठेवू शकता. हे पहा, याच्यामध्ये पर्समध्ये ही अशी बसते. हे पहा, आहे की नाही. त्यामुळे पर्समधनं जर काही काढायचं असेल तर एवढी बॅग काढली तरी पण ती दुसऱ्या पण पर्समध्ये बसू शकते. तर ह्या सगळ्या माझ्या बॅगमधल्या वस्तू होत्या. आणि ही जी छोटी पर्स असते याच्यामध्ये मोबाईल आणि थोडंसं वॉलेट बिलेट अशा 2-3 गोष्टी असतात. फार काही मी ठेवत नाही त्याच्यामध्ये, जास्त वस्तूंचा पसारा नसतो. हे कार्ड्स असतात, कार्ड्स लागतातच बस, आणि मोबाईल, बस इनफ. आणि हां, लिखे पढे हो ना आप, साक्षर आहात ना, त्यामुळे पेन मात्र मला लागतोच बरोबर. कारण कुठेही काहीही लिहायचा मूड येतो. आणि लेखिका पण आहे ना मी, थोडी थोडी किंचित कवयित्री पण आहे. तर असा हा सगळा प्रवास होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना घेऊन चलते आहे माउंट अबूला. सगळेजण स्टे ट्यून. आणि मग काय असायला पाहिजे बॅगेमध्ये हे तुम्हाला दाखवलं मी. डिजिटल वस्तूंची एक वेगळी बॅग केली आहे, खाऊच्या वस्तूंची एक वेगळी बॅग केली. मुख्य म्हणजे आम्ही ड्राईव्ह करत चाललेलो आहोत. अद्वैत ड्रायव्हिंग करणार आहे, त्यामुळे आम्ही लवकर निघू आणि रात्रीपर्यंत अंबाजीला पोहोचायचा आमचा विचार आहे. तर बघूयात सगळं कसं मॅनेज होतं ते. उष्णता तर खूप आहे, पण कुठेतरी जायला पाहिजे, कारण दुसरीकडे जाणं शक्यच नसतं. आणि इतक्या ऐन वेळेला ही सगळी सुट्टी मिळाल्यामुळे आमची जरा थोडीशी धांदलच उडाली सगळे बुकिंग रिझर्वेशन करताना. तर सगळेजण स्टे ट्यून. सगळेजण मला हॅप्पी जर्नी म्हणा. हॅप्पी जर्नी मिनल, अद्वैत. थँक्यू. चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.